नमस्कार, मी कांचन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही खूप छान असा शेवगा सूपला प्रतिसाद दिला आणि तुमच्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. मी आज तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. ती खरं तर मी होळीला बनवली होती आणि ते शूट करून ठेवलं होतं, पण होळी संपली आणि तो व्हिडिओ अपलोड नाही केला. तर मी आता पाडव्याच्या आधी मी तुमच्याशी ती शेअर करते. रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी ही नवीन शिकतेय, त्यामुळे माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्याही मला कमेंटमधून सांगा आणि असंच प्रेम आणि विश्वास असंच राहू द्या. थँक्यू सर्वांना सपोर्ट केल्याबद्दल. चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो चणा डाळ, अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो गहू पीठ याची परफेक्ट अशी पुरणपोळी दाखवणार आहे. इथे मी चणा डाळ घेतली, ही चांगल्या प्रतीची घ्या आणि ती 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे पहा, धुवून घेतलेली चणा डाळ एका कुकरमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये टाकून घेतली. त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालून कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे मी ही गहू पीठ घेतलंय चाळून, त्यामधलंच थोडंसं लावण्यासाठी पीठ ठेवते आणि त्यामध्ये हळद, थोडंसं तेल आणि मीठ घालून मिक्स करून चांगलं मळून घेते. इथे मी 2 किलो सिहोर आणि 3 किलो लोकवन गव्हाचं पीठ वापरले. ह्या पिठाच्या पोळ्या अगदी परफेक्ट अशा मऊसूत बनतात. तर हे पीठ जे आहे ना, ते थोडंसं घट्टसर मळून घ्या, कारण हे आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे. हे पहा, आता हे मळलेलं जे पीठ आहे ना, ते असं घट्टसर आहे आणि ते मी पाण्यात ठेवणार आहे 10 मिनिटासाठी. हे पीठ असंच 10 मिनिटं झाकून ठेवा. आणि इथे आपल्या कुकरच्या शिट्या सुद्धा झालेल्या आहेत. ह्या मी 3 शिट्या केलेल्या आहेत. आपला कुकर थंड झाला आणि ही पहा, ही डाळ सुद्धा शिजलेली आहे. आता पुरण यंत्राच्या जाळीमध्ये ती डाळ संपूर्ण गाळून घ्या. हे पहा, मी तुम्हाला इथे दाखवते, परफेक्ट अशी डाळ आपली शिजलेली आहे. शक्य होईल तेवढे याचं पाणी निथळून घ्या. दुसरीकडे मी थोडीशी सुंठ, थोडीशी जायफळ आणि वेलची कुटून घेते आणि याची फाईन अशी पावडर बनवून गाळणीनं गाळून घ्या. हे पहा, इथं मी चाळते. दुसरीकडे मी गूळ सुद्धा चिरून घेते. हा अर्धा किलो गूळ आहे. आता आपण पुरणाला चटका देऊया. तर इथं मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये जी गाळलेली डाळ आहे ती संपूर्ण त्यामध्ये ओतून घेते. ही डाळ अशी थोडीशी हलवून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जे असलेलं ते निघून जाईल. त्यामध्ये मी अर्धा किलो गूळ चिरला होता ना, तो पूर्ण गूळ याच्यामध्ये घालणार आहे. आणि गूळ घातल्यानंतर पुरण जे आहे ना, ते पातळ होतं. त्याला असंच हलवत राहा, जेणेकरून खाली लागणार नाही. तर आपला गूळ इथं वितळलेला आहे. मी याच्या थोड्याशा कट क्लिप दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना, त्यामुळे समजून घ्या. तर आपलं पुरण जे आहे ना, अजूनही तयार झालेलं नाही आहे. 5 मिनिटं लागतील आपल्याला. हा चमचा जो आहे तो त्याच्यामध्ये राहत नाही. आपल्याला पुरण कसं ओळखायचं, तर हा जो चमचा आहे तो परफेक्ट असा पुरणात बसला पाहिजे, पडला नाही पाहिजे. तर मी इथं हलवत राहते. त्यामध्येच घालणार आहे सुंठ पावडर, वेलची, जायफळ आणि परत हलवून घेते. आता हे पुरण वाटून घ्यायचं. तर मी हे गरम असतानाच वाटून घेते. तुम्ही सुद्धा हे गरम असतानाच वाटून घ्या, कारण ते इझिली वाटलं जातं. हे पहा, इथे आपलं पुरण वाटून तयार आहे. आता आपण पीठ पाहूया. पीठ सुद्धा आपलं परफेक्ट असं भिजलेलं आहे. त्यातील शक्य होईल तेवढं सगळं पाणी काढून घ्या. थोडंसं दाबून पाणी काढून घ्या आणि ते पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. तर आता जरी हे पातळ वाटत असेल ना, तर जेव्हा आपण मळू तेव्हा ते परफेक्ट असं बनतं.
हे पहा, आपल्याला तेल लावून हाताला हे पीठ मळायचं आहे. तर आपलं हे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे. हे पहा, एकदम मऊसूत. ही पोळी खायला सुद्धा खूप छान लागते गहू पिठाची. तर मी हाताला तेल लावून घेऊन त्याच्यातलाच थोडासा गोळा घेणार आहे आणि त्याची पारी बनवून घेणार आहे. तर हे पहा, हाताला थोडंसं पीठ लावून गोल अशी पारी बनवून घ्या. इथे मी थोडंसं पीठही लावते कारण ते पुरण अगदी त्याला चिकटून नाही राहणार. मी इथे पुरण कणकेच्या 1.5 पट पुरण घेतलंय आणि हलका अंगठ्याच्या साहाय्यानं वरती करत ते मिटवून घेते. आता आपल्याला हे पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचंय. हे पहा, जास्त पीठ वापरू नका, शक्यतो कमी पिठामध्ये पोळी लाटून घ्या. तर मी इथे हलक्या हाताने पोळी लाटून घेते. आपल्याला वाटतं की पोळी फिरत नाही, तेव्हा आपण थोडंसं पीठ टाकून ते संपूर्ण पीठ जे आहे ते स्प्रेड करून घ्या थोडंसं. हे पहा, आणि मी दोन्ही साईडनं पोळी लाटते कारण मग पुरण जे आहे ना ते आपल्याला सगळीकडे पसरतं आणि पोळीला चिकटून नाही राहत. इथे पोळी आपल्याला जिथे जाड आहे ना तिथे लाटणा फिरून आपल्याला बारीक करून घ्यायचे, पातळ करून घ्यायचे. हे पहा, आपलं पुरण जे आहे ना ते व्यवस्थित असं पसरलेलं आहे आणि सगळ्या साईडनं पोळी अगदी परफेक्ट अशी लाटली गेलेली आहे. तर इथे मी दुसऱ्या साईडला तवा गरम होण्यासाठी ठेवला होता, त्यामध्ये मी तेल पसरते आणि पोळी टाकून घेते. पोळीला हलकेसे जर बबल्स यायला लागले ना तर पोळी पलटून घ्यायची. हे पहा, आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा पलटून टाकून त्याला भाजून घ्यायची. इथे मी तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. मी तेल वापरते कारण गरम पोळी तुपाबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. तर मी आता तेल वापरते. अशा पद्धतीनं पोळ्या संपूर्ण भाजून घ्या. इथे आपली पोळी परफेक्ट अशी फुगलेली आहे. तर थोडंसं तेल किंवा तूप लावून पुन्हा थोडंसं परतवून टाका. मी होता होईल तेवढा हा व्हिडिओ कमी करण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझं काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इतका असा व्हॉइस ओव्हर किंवा हे अजून काही जमत नाही आहे मला, तर थँक्यू.